श्रोते हो नमस्कार. एकदा रंगनाथ स्वामींची आणि समर्थांची तांदूळवाडीपाशी भेट झाली. कृष्णा नदीला प्रचंड पूर आला होता. तेव्हा समर्थांनी तिकडे एक चमत्कार करून दाखवला. कृष्णा नदीला पूर आला, पण काय चमत्कार केला त्यांनी की अंग न भिजू देता त्यांनी ती नदी पार केली आणि ते पलीकडे गेले. पण नदी पार करण्यापूर्वी ते रंगनाथ स्वामींना म्हणाले, माझ्याप्रमाणे तुम्हीही अंग भिजू न देता नदी पार करावी. समर्थ गेले म्हणाले तसं, आणि इथे रंगनाथ स्वामींनी सद्गुरूंचं स्मरण केलं. सद्गुरूंचं स्मरण केलं आणि त्यांनी आपल्या या घोड्याला टाच मारली. मनातून वंदन केलं, घोड्याला टाच मारली आणि घोडा पाण्यावरून पलीकडे गेला. त्यांनी सुद्धा अंग भिजू न देता नदी पार केली. आणि विशेष म्हणजे घोड्याचे शरीरही पूर्णपणे कोरडे होते. पहिल्या तीरावर पुन्हा त्या दोघांची म्हणजे समर्थांची आणि रंगनाथ स्वामींची भेट झाली. समर्थ आणि रंगनाथ स्वामी एकमेकांशी बोलत होते. नदीच्या तीरावरच बोलत होते. त्यांचं बोलणं सुरू होतं, त्यांचा संवाद सुरू होता आणि नदी खळ 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 वाहत होती. आणि या तिच्या वाहण्यानी काय होत होतं, त्या आवाजानी आणि खळखळाटानी या दोघांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय येत होता. त्यांना परस्परांचं बोलणं नीटसं ऐकू येत नव्हतं. तेव्हा रंगनाथ स्वामींनी एक चमत्कार केला. त्यांनी कृष्णामाईकडे पाहिलं, तिला अवलोकन केलं आणि तिला म्हणजे नदीला विनंती केली की माते, खूप धावते आहेस, खूप खळखळते आहेस, तुझ्या आवाजाने आम्हाला बोलण्यात व्यत्यय होतोय. तेव्हा थोडा वेळ तू सौम्यता धारण कर, तू स्वस्थ अशी राहा, आम्हाला बोलू दे बरं. असं म्हणून स्वतःपाशी असलेलं पळीभर पाणी त्यांनी घेतलं आणि कृष्णेच्या प्रवाहात अर्पण केलं. आणि कृष्णामाई संथ झाली. यांचं इथे छानसं बोलणं चालू आहे, संवाद चालू आहे. आवाज येईनासा तिचा झाला. चर्चा संपल्यानंतर समर्थ म्हणतात रंगनाथ स्वामींना, कृष्णामाईला किती वेळ मौन धरायला लावताय? हो, तिच्या मौन व्रताचं पारणं करावं लागतं. अच्छा. आणि मग रंगनाथ स्वामींनी तिला नमन केलं, तिच्या प्रवाहातलं पळीभर पाणी काढलं आणि स्वतःच्या पात्रामध्ये टाकलं. असंच ना? होय, अगदी असंच. आणि नदीचा खळखळाट पुन्हा सुरू झाला. या चमत्काराकडे मात्र समर्थ अत्यंत कौतुकाने पाहत होते आणि यथावकाश दोघेही स्वस्थानी निघून गेले. काशी क्षेत्री सच्चिदानंद ज्ञानी संन्यासी महाप्रसिद्ध स्वामी महात्म्य तेणे शुद्ध ऐकिले सिद्ध साधक मुखे. निर्गुणपुरातील मठामधल्या रंगनाथ स्वामींचा नित्यक्रम सुरूच होता. म्हणजे प्रवचन, कीर्तन ही सगळी सेवा सुरू होती यथावत. आणि तोपर्यंत त्यांनी काय काय बरं रचना केल्या होत्या? बृहद वाक्यवृत्ती, भानुदास चरित्र, रंगनाथी योग वासिष्ठ या ग्रंथांचं लेखन तोपर्यंत झालेलं होतं. बद्ध मोक्ष विवरण, मिथ्या माया स्वरूप, रामजन्म, गजेंद्र मोक्ष, स्वरूप साधन, संतस्तवन, उद्गार लहरी, सुदाम चरित्र, शुकरंभा संवाद, पंचीकरण यासारख्या प्रदीर्घ आणि स्फुट रचनाही त्यांनी केल्या. काव्य रचनेसाठी विविध वृत्त, विविध अलंकार यांचा अगदी त्यांनी मर्मज्ञपणे फार छान वापर केला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, गीता, संत साहित्य यातल्या अनेक विषयांची अगदी साध्या सोप्या प्रासादिक रसाळ भाषेमध्ये त्यांनी पद्यरचनाही केल्या. प्रत्येक पद्यरचनेच्या शेवटी सहजपूर्ण निजरंग अशी त्यांची नाममुद्रा लिहिलेली आहे. सरस्वतीच्या सेवेनी हा सारस्वत धन्य धन्य होत गेला. वाणी आणि लेखणी परमेश्वर चरणी झिजवत गेला. वा वा. आणि असंच काशीमध्ये याच पद्धतीने सच्चिदानंद नामक एक संन्यासी होते. काशी नगरीच संन्यासांची नगरी, त्यातलेच एक सच्चिदानंद म्हणून. त्यांनी रंगनाथ स्वामींची प्रसिद्धी खूप ऐकली होती. त्यांचं नाव ते ऐकून होते. त्यांच्या चमत्काराविषयीच्या कथाही त्यांनी ऐकलेल्या होत्या. आणि काशी सोडून
एकदा निर्गुणपुरास जावं आणि रंगनाथ स्वामींचं दर्शन घ्यावं, त्यांची भेट घ्यावी असं त्यांच्या मनात सतत येत असे. आणि इतकंच नाही की त्यांना असं वाटायचं की रंगनाथ स्वामींना मी जाऊन कधी भेटतोय आणि कधी त्यांचं दर्शन घेतोय. आणि त्या पद्धतीने त्यांच्या सहवासात राहून ज्ञानगंगेत सुस्नात व्हावं, त्यांच्या बरोबर सगळं ऐकावं, त्यांची कीर्तनं, त्यांची प्रवचनं श्रवण करावीत आणि आपले कान धन्य करून घ्यावेत, आपण तृप्त व्हावं आणि त्यांच्या सेवेमध्ये हा मानवी जन्म आपण कारणी लावावा, ही त्यांची सदिच्छा जी होती ते मनात धारणाही बाळगून होती. धारणा तर बाळगून होतेच आणि अखेर एकदा त्यांनी मनाशी निश्चय सुद्धा केला आणि मजल दर मजल करीत रंगनाथ स्वामींकडे ते निघाले. आले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना बोलतं करण्यासाठी काही प्रश्न विचारले. रंगनाथ स्वामींनी तात्काळ पद्य रचना केली आणि त्यांच्या शंकांचं समाधान केलं. सच्चिदानंदांना रंगनाथ स्वामींची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि ते अखेरपर्यंत त्यांच्यापाशीच राहिले. रंगनाथ स्वामींची सेवा करता करता, परमेश्वराचं चिंतन करता करता कालांतराने त्यांनी देह विसर्जित केला. रंगनाथ स्वामींनी आपल्या या पट्ट शिष्याची समाधी निगडीमध्ये बांधलेली आहे आणि जे जे भाविक भक्त या समाधीचं दर्शन घेतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी ख्याती आहे. खरंच निगडीकर किती भाग्यवान आहेत. रंगनाथ स्वामी सुद्धा तिथे आहेत आणि त्यांचे शिष्यही. आपणही असे भाग्यवान होऊया आणि अशाच संतांच्या कथा ऐकत राहूया. श्रीराम. श्रीराम.